बलात्कारासारखा एक खूप गंभीर प्रश्न सुद्धा म्हणजे नाटकात योनीबद्दल बोलत असताना, उत्कटतेबद्दल, आनंदाबद्दल बोलत असताना बलात्कारासारखा गंभीर प्रश्न सुद्धा जागतिक पातळीवर तू तिथे मांडणी केलेली आहेस. आणि ही जसं म्हणते या सगळ्याचं काय करणार, तर काय उत्तर आहे? हिंसाचाराचं एक अतिशय सूक्ष्म पातळीवरचं रूप म्हणजे स्वतःच्या योनीच्या अवतीभोवती केस असावेत की नाहीत हे ठरवायचं सुद्धा अधिकार तिला नसतो. त्याच्यावरती पुरुषाचं आक्रमण असतं त्या विचारावरती. हे जसं अगदी सूक्ष्म पातळीवरचं रूप आहे तसं बलात्काराबद्दल, वॉर रेप्स बद्दलचं रूप आहे. तसंच आनंदाची पण वेगवेगळी रूप की माझ्या योनीकडे माझ्या प्रियकरांनी पाहिल्यावर मला स्वतःचा अभिमान वाटू लागतो किंवा हे एक रूप झालं. तसं दुसरं एका रूपात एक बाई म्हणते की मला लैंगिक सुख मिळवण्यासाठी बाहेरून काहीतरी प्रयत्न व्हायची गरजच नाहीये, माझं सुख माझ्या आतमध्ये आहे, ह्याचा मला शोध लागलेला आहे. हे एक सुखाचं वेगळं रूप आहे तिच्या. आत्ता वास्तव समाजात अशी अवस्था आहे दोन टोकाची की कधी कधी सारखं आयटम सॉंग्सच्या रूपामध्ये अत्यंत उथळपणाने उधळण केलेली लैंगिकतेच्या बाबतीत, आणि ती पण कमर्शियल बाजारू पद्धतीने. आणि दुसरीकडे बळीरामनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे की दोन म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी शेजारी बसले तरी त्यांच्यावरती संशय घेतला जाणार. आणि सारखं सारखं पावित्र्य ह्याबद्दल सारखं बोलत राहणं की मैत्री कशी शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध म्हणजे काय, तर तिचा योनीशी संबंध असता का? शुद्ध म्हणजे काय हे तू विचार. पण मला एक शरद करमरकर नावाची एक सुंदर कल्पना या नाटकाने मांडलेली आहे, ती इथे आणायची आहे. शरद करमरकर साकारणारी समीक्षा आपल्या सोबत आहे. समीक्षा, हे शरद करमरकर खऱ्या समाजात आढळतात का? आहे. माझा शरद करमरकर आहे इथे. ओके. पण खरं आणि हे लोकांना जरा समजावून सांगे, शरद करमरकर नेमके कोण आहे? हा एक स्वप्नातला प्रत्येक स्त्रीच्या, म्हणजे जिचं लग्न झालेलं आहे एस्पेशली मी असं म्हणेन, कारण त्याच्यात उल्लेख आहे की माझा नवरा जेव्हा माझ्या आतमध्ये शिरायचा तेव्हा मी विचार करायचे की माझ्या नवऱ्याला काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे मी कशी आहे, मला मी मूड मध्ये आहे किंवा नाहीये, किंवा माझा विचार तो करतोय की नाही ह्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त सुख हवं होतं, दॅट्स इट. पण शरद करमरकर असं आहे की ज्यानं मला पहिल्यांदा सांगितलं की तुझी योनी ही सुंदर गोष्ट असते. जेव्हा मी आधी माझ्या योनीला नकारात्मक दृष्टिकोनातून बघायचे तेव्हा शरद करमरकर हा पहिला व्यक्ती होता, कदाचित माझ्या आयुष्यातला असेल तो पहिला व्यक्ती, जो मला सांगतो की अगं योनी ही सुंदर आहे, तिला एक वेगळा आकार आहे, रंग आहे, चव आहे आणि ती सुंदर दिसते. मला वाटतं ही एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीसाठी की माझी योनी ही सुंदर गोष्ट आहे आणि मला तिचा अभिमान वाटला पाहिजे. कारण लहानपणापासून मीही याच ह्याच्यातून गेली आहे की माझ्या आजीनं, माझ्या आईनं सगळ्यांनी सांगितलं की योनी ही घाणेरडी गोष्ट आहे. आणि मासिक पाळी आल्यावर तर बापरेच, म्हणजे काहीतरी फार मोठंच काहीतरी झालं, त्यामुळे तिथे हात लावायचा नाही. म्हणजे नाटकाच्या ह्याच्यात मी म्हणतेय की आम्ही प्रॅक्टिस घरी करतो. माझ्या मुलानं हे नाटक पाहिलं, त्याला नाटक पूर्ण पाठ आहे. तर माझा मुलगा 5.5 वर्षाचा आहे आणि तो असा उभा राहतो कुठेही आणि तो कुठेही सुरू करतो. आणि त्या दिवशी आम्ही म्हणजे प्रॅक्टिस नुकतीच संपली आमची, आणि प्रॅक्टिस संपल्यावर तो आला बाहेर आणि मला म्हणला, आई च्यूत म्हणजे काय? माझे सासू सासरे आहेत तर ते थोडे असे बावरले एकदम की च्यूतचा अर्थ कसा सांगायचा ना ह्याला. मी म्हणलं, अरे च्यूत म्हणजे ही सुंदर गोष्ट आहे, माझी नुन्नी आहे. तुझी नुन्नी कशी आहे तशी माझी नुन्नी आहे. मग तो म्हणला, मग तुम्ही नाटकात गाणं का म्हणता चूत 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 चूत? म्हणलं, कारण हे आम्हाला सांगावं लागतं की माझी नुन्नी चांगली आहे. मग त्याचा पुढचा प्रश्न होता, पण तू मला म्हणतेस माझी नुन्नी चांगली आहे म्हणून, मग तुझी नुन्नी कोणी चांगली असं म्हणत नाही का? म्हणलं, नाही ना, माझी नुन्नी कोणी चांगली असं म्हटलं नाहीये, म्हणून आम्हाला लोकांना सांगावं लागतं की माझी नुन्नी ही खूप छान गोष्ट आहे. पण असं वाटत नाही दुष्परिणाम होतील त्याच्यावर? म्हणजे मला छान हे वाटतं की तो मला प्रश्न विचारतो. मग त्याला पाहून मीही पाझरायला लागले. त्याच्या नजरेतून मी स्वतःकडे बघायला लागले. मग माझं मलाच इतकं सुंदर झाल्यासारखं वाटलं. मी एखादं सुंदर चित्र आहे किंवा एखादा सुंदर धबधबा असं काहीतरी. मला माझी योनी आवडायला लागली. फुलून आले. तरुण मुलं आहेत त्यांना बोलायचंय, बोला. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आता शाहरुख खान आणि सलमान खानची स्वप्न बघण्यापेक्षा शरद करमरकरांसारख्या व्यक्तींची स्वप्न बघायला हरकत नाही.
दुसरं एक गोष्ट अशी की म्हणजे आपल्याकडे आदिम जमाती, आदिवासी आणि दलित जमातींमध्ये स्त्रीच्या लैंगिकतेविषयी अधिक मोकळीक आहे. म्हणजे अजूनही तिला तिथे तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. तिला जर तो आवडला नाही तर ती त्याच्याशी पाठ लावून आपलं लग्न मोडून दुसऱ्याशी संसार थाटू शकते. अजूनही आपल्याकडे रायगडमध्ये कातकरी आदिवासींमध्ये विधवेला टाकलेली बाई म्हणून बघितलं जात नाही. तर ह्या पण सकारात्मक गोष्टी आहे. ह्या सकारात्मक गोष्टींना कसं खतपाणी घालायचं हे याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. अजून एक मला असं म्हणायचं आहे की लैंगिकता हा केवळ शरीराशी संबंधित गोष्ट नसून सामाजिक भेदभाव हा लैंगिक भेदभावाचा जनक आहे असं आपण म्हणायला पाहिजे. जसं ह्या ताई मगाशी म्हणाल्या की ही जी परदेशी संकल्पना आपण इकडे रुळवण्याचा प्रयत्न, आणि काही लोकांना वाटतं की काय ह्या परदेशी संकल्पना वगैरे आहेत. पण 19व्या शतकात ताराबाई शिंदेनी जेव्हा स्त्री पुरुष समानताबद्दल लिहिलं होतं तेव्हा त्यांनी त्याच्यात हे मांडलं होतं की जसं आपण त्यांच्या काय म्हणता येईल वेशभूषा स्वीकारतो, मद्यपानाच्या गोष्टी स्वीकारतो, त्यावेळेला आपण इथले पुरुष दुटप्पीपणा करतात, त्यांच्यामधली ही लैंगिक समानतेची गोष्ट आपण स्वीकारत नाही. जोडीदाराबद्दल आपण सगळं बोलतोय, कारण प्रेम, लैंगिकता हे सगळं एकट्याने करायच्या गोष्टी नाही आहेत. प्रेमासाठी छान जोडीदार लागतो. महिलेला पुरुष, पुरुषाला महिला, आता समलिंगी सुद्धा प्रेम आपल्या समाजामध्ये आपण बघतोय. तर हा जोडीदार जो आहे, तर जोडीदारापर्यंत पोहोचणं हा तुला समस्या वाटते का? काय नेमकं तुला मांडायचं आहे? आता ग्रामीण भागामध्ये एखाद्या मुलीला जर मी बोललो तर त्यावेळेस घरातूनही टॉर्चर केलं जातं. घरातूनही म्हटलं जातं की तू त्या मुलीला का बोललास, किंवा बाहेरचे जे समाज असतो तो समाज काय म्हणतो की अरे तू पण आता असं चालू केलंस का, त्या मुलीबरोबर बोलतोस, त्याच्याबरोबर म्हणजे हसतोयस, खिदळतोयस, टाळ्या देतोयस, अशा प्रकारचे जे काही हे असतात म्हणजे घटना होतात त्यावेळेस मात्र ते आम्हाला नावं ठेवत असतात. आणि ज्या मुलीनं, आता मला असं वाटतं की मुलींनी माझ्या बरोबर बोलावं आणि मीही त्या मुलींबरोबर बोलावं, त्यांच्याबरोबर आपलं नातं जोडावं किंवा प्रेम ठेवावेत, अशा पद्धतीचं ज्यावेळेस माझी भावना होते त्यावेळेस मात्र आता एखाद्या मुलीविषयी मला एकदम आत्मीयता वाटते, त्यावेळेस त्या मुलीला मात्र त्या समाजामधून बोचरी अशी काठी टोचली जातात. कारण आता त्या मुलीवर तर मी प्रेम करतोय, परंतु त्या मुलीला समाज मात्र तिथं मान्यता देत नाही की तू असं करतेस, त्याच्या घरातून तिला मारहाण होणार, अशा पद्धतीच्या बाबी होतात. तुम्ही ज्यावेळी तरुण मित्र सगळे गावात भेटता तेव्हा काय या सगळ्या मुलींबद्दल तुम्ही बोलत नाही? अवश्य बोलत असतो. काय बोलतो? कारण ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस मुलं थांबत असतो त्यावेळेस एखादी मुलगी वगैरे चालली की चांगले विचार आमच्या मनामध्ये येत नाही. का येत नाहीत? कारण आमच्यावर तसं बिंबवलं गेलंय की एखादी मुलगी जर रस्त्याने चालली, दोन मैत्रिणी चालल्यात, एकमेकांना बोलतायत, हसतायत, टाळ्या देत आहेत, त्यावेळेस लगेच मुलाचा तोंडून शब्द येतो ही रंगात आली बघ. बरोबर बोललं जातं की वेगवेगळे असे म्हणजे नीच दर्जाचे जे काही टॉन्ट आहेत असे टॉन्ट तिथं मारले जातात. त्यावेळेस मुली काय करतात, हेच खाली मान घालायचे, निघून जायचं, अशा पद्धतीची वागणूक तिथं मुलींना दिली जाते. त्यामुळं मुलींच्या मनामध्ये एक कमीपणाची भावना निर्माण होते. पण मी आता जो विषय काढणार आहे तो शासनाशी रिलेटेड आहे, कारण मी शासनाच्या एका प्रोजेक्टमध्ये आदिवासी जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे. तर जेव्हा एक नवीन पद्धतीचं प्रोजेक्ट आलं की जे प्रोजेक्ट लोकांनी राबवायचं होतं, तर त्याच्यामध्ये एक विषय होता लिंग समभाव. तर तो उच्चारताना वगैरे शासनाच्याच लोकांना इतका त्रास होत होता की हे कसं उच्चारायचं आणि हे कसं बोलायचं आणि गावातल्या लोकांना कसं इंटरप्रिट करायचं. लिंग समभाव म्हणजे विचारलं तर काय सांगायचं. म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग्स मिळाले, सगळं मिळालं, मान्य आहे. पण झालं असं की त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला ते नाव बदलावं लागलं. ती सूचना प्रत्येक जिल्ह्यातनं गेली, मुंबईला आली आणि मुंबईमध्ये त्या लिंग समभावाचं नाव झालं स्त्री पुरुष समानता. म्हणजे जे सांगायचं होतं, ज्या विषयाशी रिलेटेड काम करणारे लोक होते त्यांनी तो शब्द काय केला, सोपा केला. पण आम्ही हे केलं नाही की ह्याच्याबद्दलचं मत परावर्तित करता येईल किंवा लोकांमध्ये ह्याच्याविषयीची माहिती देता येतील. तर जेव्हा शासन अशा पद्धतीच्या भूमिका घेतं की जाऊ दे ना, कशाला कोणाला समजत नाही आणि त्याच्यावरती विनोद, ऑफिसमध्ये अतिशय क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर या विषयांवरती हसायचे. हा विषय आला किंवा या विषयाशी रिलेटेड चर्चा चालली ऑन टेबल, तर ते म्हणायचे हा काय विषय आहे किंवा हे काय आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर आणि आमची खेडी, ज्या खेड्यांमध्ये आम्ही काम करतो किंवा ज्या खेड्यांमधनं आपण बरेचसे लोक इथे आलेले आहेत,
हे थर्ड वर्ल्ड आहे. आपण योनी सुचिता आणि त्याच्यावरती अतिशय मोकळेपणाने बोलणं, त्याचा मला अभिमान असणं, ह्या ज्या गोष्टी आहे आपण इथे बसून बोलतोय, तर ह्या पर्क्युलेट व्हायला हव्या. ह्याची गरज इथल्यापेक्षा, म्हणजे इथे तर आपल्याला खूप सारे इंटरनेट माहिती आहे, साधनं आहेत की याच्यावरती आपण डिस्कशन्स करतो, सिनेमे बघतो, पण ह्या गोष्टीची खरी गरज आणि खूप महत्वाची गरज ही खेडे विभागामध्ये आहे. योनीच्या मनीच्या गुजगोष्टीने कलेच्या पातळीवर एक जो प्रयोग केला, सामाजिक पातळीत काय बदल झाले पाहिजेत हे सगळे तुम्ही अपेक्षा सांगताय, पण कृष्णामाई आपल्या सोबत आलेले आहेत. कृष्णामाई, हा प्रयोग तुम्ही बघितलेला आहे आणि सगळ्यांनी काय करावं ह्याच्याबद्दल लोकांनी मतं मांडली, काही जणांनी आपले अनुभव सांगितले. तुमचे स्वतःचे अनुभव काय आहेत? या नाटकाशी तुम्ही कनेक्ट का झालात स्वतःच्या अनुभवांच्या पातळीवर? पहिल्यांदा सांगते की मी शिक्षिका आहे. या वयात म्हणजे एकूणच शाळेमध्ये असणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या संदर्भानं जेव्हा काही वेगवेगळे प्रश्न येतात की जे त्यांच्या घरामध्ये मुली बोलू शकत नाहीत, पण शाळेमध्ये मात्र शिक्षिका म्हणून, शिक्षक म्हणून त्यांना आमच्याशी बोलताना सुद्धा लाज वाटते. त्यांना जर शाळेमध्ये अशी काही अडचणी आल्या, काही अशा त्यांच्या समस्या निर्माण झाल्या, शारीरिक समस्या, विशेषतः मासिक पाळीच्या संदर्भात, तर मुलींना लाज वाटते. तर त्याच क्षणी असं मला जाणवलं होतं की ह्या मुलींसाठी, किशोरवयीन मुलींसाठी आपण त्यांच्या त्यांच्यातले भावनिक बदल, मानसिक बदल, त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल या संदर्भानं निवळ मुलींशी नाही तर शाळेतल्या मुलांशी सुद्धा बोललं पाहिजे, ही जाणीव मला प्रकर्षानं झाली. तुम्ही तुमच्या घरात तुमच्या नवऱ्यासोबत, तुमच्या मित्रासोबत, तुमची मुलं किंवा समवयीन जे कोणी भाऊ वगैरे आहेत, या सगळ्यांशी या विषयाला धरून कधी मोकळेपणाने बोलता? होय होय आधी आधी बोललेली. म्हणजे माझी मुलगी आता किशोरवयीन आहे, मुलगाही, तर मी स्त्री पुरुष शरीर रचनेसंदर्भानं माझ्या मुलाला आणि मुलीला एकत्र घेऊन मी दोघांना सांगितलं होतं की किशोरवयीन मला वयामध्ये तुमच्यामध्ये काय बदल होतात, मुलीलाही सांगितलं तुझ्यात काय बदल होतील, आणि त्या दोघांना एकत्र घेऊन मी सांगितलं की जेणेकरून तिला अशी लाज वाटायला नको की हा भाऊ पुरुष आहे, त्याला हे सांगायचं नसतं किंवा त्याला हे माहीत नसलं पाहिजे, किंवा भावालाही असं वाटायला नको की ही कोणीतरी वेगळी आहे, स्त्री आहे, हिलाही असं समजायला नको. तर दोघांनाही म्हणजे आपण जेव्हा म्हणजे माझी अशी इच्छा आहे की कुटुंबामध्ये आई वडील मुलं जेव्हा एकत्र बसून या विषयाशी ज्या दिवशी चर्चा करतील ना, तर त्या दिवसानंतर कुठल्याही आईला आपली मुलगी घराबाहेर पडलीये आणि ती काय होईल, ती 7च्या आत घरात नाही आली तर अशी भीती वाटणार नाही. कारण ही चर्चा जेव्हा आपण मोकळेपण, आपण जितकी ती चर्चा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय तितकं लोकांना, म्हणजे आपण जे झाकलेलं असतं ते जास्त डोकून पाहिजे सवय असते, तसं आपल्या समाजाचं आहे. म्हणजे योनी हा गाणं पण मला वाटतं या सगळ्याला धरून केलंय, ते आम्हाला ऐकवा ना. हो ऐकेल. समतेच्या वाटेन तू खनकावित पैंजण याव, समतेच्या वाटेन तू खनकावित पैंजण याव, तू याव तू याव बंधन तोडीत याव, तू याव तू याव बंधन तोडीत याव, शेतात रानात जिथ घामान भिजली धरती, हिरव्या पिकावरती जिथ रागू होडोलती, त्या सरी सरीतून घाम अत्तर लेऊन याव, तू याव तू याव बंधन तोडीत याव, तू याव तू याव बंधन तोडीत याव.